Recording in progress. सर्वसंहारकारणलिङ्गम् अष्टदरिद्रविनाशितलिङ्गम् तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम्. आपल्या आयुष्यामध्ये काही माणसं अशी असतात की ज्यांना नुसतं पाहिलं तरी चेहऱ्यावरती स्माईल येतं. काही माणसं अशा असतात की ते सोबत आहे म्हणून आपण जीवन जगतोय असं आपल्याला वाटतं. काही लोक असे असतात की कुठल्याही कठीण प्रसंगात पहिल्यांदा त्यांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर येतो आणि तो चेहरा डोळ्यासमोर आला की आता माझ्या सगळ्या संकटातून मी बाहेर जाणार असं आपल्याला वाटतं. असं वाटतं की ही जी आपली मैत्री आहे, हे जे आपलं आणि त्याचं नातं आहे, हे देवानीच जोडलेलं आहे. मी आहे म्हणून तू आहे असं नाही, तर सतत असं फील होत राहतं की ते आहेत सगळे लोक माझ्या आयुष्यात, तुम्ही आहात म्हणून मी आहे. आणि जे जे काही चांगलं होतं आपलं ते सगळं त्यांच्यामुळे होतं आहे. अशी काही माणसं तुमच्याही आयुष्यात आहे का सांगा. आणि अशा माणसांच्या असण्याने आपलं जीवन फुलून जातं, सुंदर होतं, आनंदी होतं आणि जगण्याला अजून अर्थ प्राप्त होतो, उल्हास येतो. असंही तुम्हाला वाटतं का? वाटतं. अशा माणसांना आपण चांगली माणसं म्हणतो, ज्यांना नुसतं आठवलं तरी सुद्धा सगळी उदासी पळून जाते, सगळं टेन्शन निघून जातं, हिम्मत येते, एक विश्वास येतो, बळकटी येते. मग असंच तुम्ही सुद्धा मला सांगा, आपण बनलो तर. आणि बनण्यासाठी वेगळं कुणाचं काही सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही. कुणी आपल्याला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही, आपण कोणाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही की हा चांगला माणूस आहे. तुमचा चेहरा, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, साधा तुमचा श्वास, तुमचं अस्तित्व, तुमचं असणं यांनी सतत ते जाणवतं, त्या फिलिंग्ज आहेत. आणि त्या ज्या फिलिंग्स आहेत त्याच्या सर्टिफिकेटनी येत नसतात. आतमध्ये तो जर भाव असेल ना तर ते गुण आपोआप येतात. मग आज आपण असे चांगला माणूस म्हणून घडवणारे 12 गुण, 12 क्वालिटीज, अशा कुठल्या 12 गोष्टी आहेत की ज्या आपल्यात असतील तर आपण अजून चांगलं जीवन जगू शकतो आणि आपल्यामुळे इतरांच्या चेहऱ्यावरती हास्य येऊ शकतं, आपले नातेसंबंध चांगले राहू शकतात आणि जीवनाचा खरा आनंद सुद्धा आपल्याला मिळू शकतो. आपल्याकडे बघून लोक शिकू शकतात. कुठल्या कुठल्या त्या 12 गोष्टी आहेत? नंबर 1, पहिली गोष्ट आपल्यात पाहिजे आणि आहेतच, म्हणजे त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही बरं का मंडळी, ते ऑलरेडी आहे आपल्यात. या सत्संगातून फक्त ते फील करायचं आहे. रेडी आहात? यस. नंबर 1 बघा, खूप महत्त्वाचं, ॲक्सेप्ट चॅलेंजेस विथ ग्रेस. कळतंय का? तुमच्या आयुष्यात आलेले सर्व चॅलेंजेस, संकट,
कठीण काळ, अवघड परिस्थिती ॲक्सेप्ट करा, त्याला स्वीकारा विथ ग्रेस अँड चार्मिंग फेस. काय सांगितलं मी? विथ ग्रेस अँड चार्मिंग फेस. म्हणजे तुम्ही म्हणा नाहीतर नका म्हणू आयुष्यातल्या जसं आता संकट रिकनेक्टिंग दाखवत आहे आणि यूट्यूबमध्ये सिग्नल गेल्यामुळे पुन्हा जोडावं लागलं मला. पण आता मी याला त्रास करून जर ॲक्सेप्ट केलं तर माझ्याच मनाची चिडचिड होईल. मी काय सांगितलं? ॲक्सेप्ट चॅलेंज विथ ग्रेस अँड चार्मिंग फेस. म्हणजे आयुष्यात आलेली कुठलीही अडचण, कुठलाही प्रॉब्लेम हा आज ना उद्या तुम्हाला स्वीकारावाच लागतो. पण मंडळी, मला तुम्ही सांगा, जर तुम्ही तो प्रॉब्लेम जबरदस्तीने स्वीकारला तर तो प्रॉब्लेम तुम्हाला डिप्रेशनमध्ये नेतो. कळतंय का? आवाज क्लिअर येतोय का माझा सर्वांना आता? यस, येतोय. म्हणजे आता तुम्ही तुमचं बघा की तुमच्या जीवनात असेल तर आत्ता अशी कुठली अडचण आहे, कुठला प्रॉब्लेम आहे, कुठलं टेन्शन आहे. बरं, हे जे प्रॉब्लेम आहेत ना मंडळी, हे प्रॉब्लेम सांगून येत असतात बरं का, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण नेहमीच ऐकलेलं आहे की जीवन आपली परीक्षा घेतं आणि शाळेतली परीक्षा ही वेगळी असते. शाळेतली परीक्षा अभ्यास करायचा आधी आणि त्यावर प्रश्न विचारतील ते, आणि जर त्याच्या बाहेरचा प्रश्न आला तर फुकटचे मार्क भेटू शकतात. ती प्रश्न विचारणाऱ्याची चुकी आहे. का बरं? अभ्यासक्रमात आहे का ते? नाही. पण जीवन जेव्हा परीक्षा घेतं ना तेव्हा फार तारांबळ उडते. कारण जीवन प्रश्न तेच विचारतं ज्याचा तुम्ही अभ्यास केलेला नाही, जे अनपेक्षित आहे. तुम्ही अभ्यास करून बसतात, तुम्ही तयारी करून बसतात आणि तुम्हाला असं वाटतं की चला आता येऊ द्या प्रॉब्लेम, आता खुश राहील मी. पण अचानक असं काहीतरी घडतं की ज्याचा आपण विचारच केलेला नसतो. मग अशा वेळेला, अशा चॅलेंजेसला, ते व्यवसायातलं अपयश असू द्या, नात्यांमधले प्रॉब्लेम असू द्या, आर्थिक अडचणी असू द्या, अगदी लग्नाबाबत काही झालेलं असू द्या, जॉब लागत नसेल, अचानक लॉस झाला असेल, काही असू द्या, कोणीतरी सोडून गेलं, जर तुम्ही ते रडगाणं गात बसलात, एकटेच विचार करत बसलात आणि सारखं असं का झालं असं म्हणत बसलात, नीट ऐका माझा एक एक शब्द. तुमच्या मनामध्ये सगळे नकारात्मक विचार निर्माण होणार आहे आणि तुम्ही तुमच्या आयुष्याला निगेटिव्ह करून टाकणार आहे. आणि हे जे लोक आहेत ना, हे लोक मग काय म्हणतात, नाही ना, कुठल्याही संकटातून बाहेर यायला, मानसिक धक्क्यातून सावरायला वेळ लागतो ना, मला थोडासा वेळ द्या. खूप वेळ झाला, आता हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. उठा, पॉझिटिव्ह विचार करा, सांगा स्वतःला, आता नाही, आता कुणासाठी तरी मी रडणार नाही, आता दुसऱ्यामुळे मी त्रास करून घेणार नाही, आता आलेल्या संकटाला मी घाबरणार नाही. काय सांगितलं माऊलीजींनी? ॲक्सेप्ट चॅलेंजेस
विथ ग्रेस अँड चार्मिंग फेस, म्हणजे मी ज्ञानयोगाचा साधक आहे, परमेश्वराचा आशीर्वाद माझ्या सोबत आहे, आणि चार्मिंग फेस म्हणजे मी आहे तो व्यक्ती जो याला लढू शकतो. निगेटिव्ह माणसाचं मन बघा बरं का. परमेश्वर सोबत आहे तर संकट आलंच का बरं? निगेटिव्ह लोक कधी चांगल्या गोष्टी बघू शकत नाही, हे लक्षात घ्या. ते प्रत्येक गोष्टीत फाटे फोडतात. आणि एखाद्याला जर खरंच जीवन बदलायचं ना, तो त्याचं डोकं लावत नाही, तो तक्रार करत बसत नाही, तो टेन्शन घेत नाही. तो काय म्हणतो, माऊलीजींनी काय सांगितलं, बदलायचा ना, त्याचा चेहरा एकदम चार्मिंग होईल, त्याचा चेहरा एकदम आनंदी होईल, तो लगेच दुःखाला सोडून देईल, नवीन सुरुवात करेल, त्याला बळ मिळेल. का बरं? कारण त्यांनी ठरवलं बदलायचं. तुम्ही ठरवेपर्यंत तुम्ही बदलू शकत नाही. फिनिश. माऊलीजी तुम्हाला फक्त रस्ता दाखवू शकतात. किती दिवस त्रास करून घेणारे, किती दिवस टेन्शनमध्ये राहणारे, किती दिवस तणाव करणारे, किती दिवस दुसऱ्याला दोष देणारे, किती दिवस जीवन असं का बरं म्हणून रडणारे. अजून कळतंय का मंडळी? तुम्ही पूजा करून, आरती करून, तुम्ही फुलं चढवून तो देव तुम्हाला स्वतःहून बाहेर काढणार नाही. त्या सगळ्या तुमच्या भक्तिभावामुळे त्या देवानी हा सत्संग तुमच्या आयुष्यात आणला, आणि तो तुम्हाला सांगतोय की जे माऊलीजी सांगताय तसा बदल कर, चल भूतकाळातून पुढे. तो वेगवेगळ्या रूपात येतो, आज तो सत्संगाच्या रूपात आलाय. म्हणा आधी स्वतःला, यस यस यस, मी माझ्या आयुष्यातल्या प्रॉब्लेमचा इश्यू करणार नाही. ओ मंडळी, एक वेळ आयुष्यात चॅलेंजेस आले तर ते ॲक्सेप्ट करा, लढा. ते लढता लढता जीवन जगा. पण तुमच्या आयुष्यात किती वाईट घडलंय, किती वाईट घडलंय, किती वाईट घडलंय असं सगळ्यांना सांगत बसू नका. कारण बऱ्याचदा तुम्ही तुमची जखम दाखवता, आणि 3 प्रकारचे लोक असतात. एक, पहिले ज्यांना खरंच वाटतं तुमची जखम बरी व्हावी. नंबर 2, जे नुसती जखम बरी व्हावी असं म्हणत नाही, तर सोफ्रामायसिन घेऊन, मलम घेऊन तुमच्या सोबत उभे असतात. पण तिसरे काही लोक मीठ घेऊन उभे असतात. हे लक्षात घ्या. ना कुणाच्या सहानुभूतीने आयुष्य बदलणार आहे, ना कुणाच्या 4 शब्दांनी आयुष्य बदलणार आहे. आयुष्य तेव्हा बदलणार आहे जेव्हा तुम्ही ठरवणार आहे बदलायचं. त्याच्यामुळे ना बदला घेण्याच्या भानगडीत पडू नका, ना दुसऱ्याला दोष देऊ नका. लक्षात घ्या. ना मानसिक त्रास करून घेऊ नका, काहीच करू नका. बस जुनं सोडलं, एका क्षणात सुटलं. आत्ता या क्षणापासून ॲक्सेप्ट चॅलेंज विथ ग्रेस. ॲक्सेप्ट करा, ठीक आहे, असंच आयुष्य, हेच आयुष्य, याच्यापेक्षा वेगळं होऊ शकत नाही. देखेंगे ना यार. अरे कशाला पुढचा विचार करता? हॅलो मंडळी, काय होतं माहितीये का? नीट बघा, असं आहे की नाही मला सांगा, आणि असेल तर मला तसं सांगा. यस माऊलीजी, असं होतं बऱ्याचदा की कुठलं जरी संकट आलं, प्रॉब्लेम आला, टेन्शन आलं, तर आपण काय करतो, तर ॲक्सेप्ट करत नाही. आपल्या मनात पहिलं येतं, आता पुढं माझं कसं होईल. बघा, आता पुढं कसं होईल. अरे ठीक आहे ना, जन्म झाल्या झाल्या एकदम चालता आलं का? चालायला लागले तर एकदम पळता आलं का? वेळ द्या, चांगलंच होईल. आर्थिक लॉस झाला, आता कसं होईल? टेन्शन घेऊ नका, तुमच्याकडनं जेवढं शक्य आहे तेवढं करा, होईल. तो लॉस भरून निघणार आहे. अचानक कुणीतरी सोडून गेलं, ठीक आहे, वेळ द्या, आता माझं कसं होईल असं म्हणू नका.
पुढं कसं होईल असं म्हणू नका. वेळच शिकवतो, काळच शिकवतो त्याला फेस कसा करायचा. आत्ताच झालं पाहिजे असं नाहीये, पण आत्ता तुमचं मन मजबूत करा. कळतंय का मंडळी? डिवोर्स झाला, बापरे आता काय करू? ठीक आहे, डिवोर्स साठी लग्न केलं होतं का तुम्ही? नाही, पण झाला ना, सत्य आहे ना, बस. मग आता माझं पुढं कसं होईल? अरे सोड, आत्ता सोड. हॅलो, सोडून द्या विचारतो म्हणा, छान होईल. आता एकटेपणा एन्जॉय करा, आता एकटं चाला. अरे तुम्ही चालत राहा, माझा शब्द आहे. तुम्ही विथ चार्मिंग फेस आणि विथ गॉड्स ग्रेस या दोन गोष्टींनी आयुष्याच्या चॅलेंजला स्वीकारत राहिलात ना, अरे त्याचे वेगळे प्लॅन आहेत. हे तुमच्या चांगल्यासाठीच होतं. हॅलो मंडळी, हे तुमच्या चांगल्यासाठीच होतं. याच्यात काय चांगलंय? तू आत्ता डोकं लावू नको, तू फक्त चालत राहा, चालत राहा. जेव्हा माणसाला काही कळत नाही ना मंडळी, तेव्हा त्याने त्याचं डोकं न लावता विश्वासाने चालत राहायला पाहिजे. मिळतील उत्तर सगळ्या प्रश्नांची. तेव्हा तुम्हीच मला अजून 2 वर्षांनी सांगताल, माऊलीजी त्यावेळेस मी एवढं टेन्शन घेतलं होतं ना माऊलीजी, तुम्ही सांगितलं तरी सुद्धा माऊली मला असं खरंच वाटत नव्हतं असं होईल, पण आता एवढं चांगलं झालं. अरे मग पहिले काय झालं होतं बाबू? अरे कित्येक प्रॉब्लेम्स असे आहेत तुमच्या आयुष्यात की त्यावेळेला तुम्हाला असं वाटलं सगळं संपलं, पण आज ओळून बघताना तुम्ही हसता स्वतःवरती. अरे यार किती टेन्शन घेतलं तुम्ही तेव्हा. आहेत की नाही सांगा बरं मला. असं होईल, सगळं नीट व्यवस्थित होईल. कळतंय का? सगळं चांगलं होईल, चांगलं होईल. आणि फार विचाराने करायचं मंडळी. करा प्रॉमिस मला. यस सांगा मला, यस. नवीन सुरुवात, हसरा चेहरा आहे का बघा. टेन्शन घेऊ नका, चांगलं होईल म्हणा. पुढचा विचार करायचा नाही, लोकांचा विचार करायचा नाही. आपल्या आपल्या दुनियेत खुश राहायचं. अपनी अलग दुनिया बनाओ यार, क्या तुम भी. मुझे आने दो अपनी दुनिया में. आहे की नाही? आपलं आपलं कलर बनवा मंडळी. आता गणपती बाप्पा सुरू आहे बघा. गणपती बाप्पाचं एक वैशिष्ट्य बघितलं का? जेव्हा गणपती बाप्पा येतो, आता तर बरेच ठिकाणी असं करतात की विकत आणत नाही, शाडूची माती आणतो आणि त्या शाडूच्या मातीचा गणपती बनवतो. आणि आपणच बनवतो, जीव ओतून बनवतो, हृदय ओतून बनवतो, प्रेमाने बनवतो, भक्तिभावाने बनवतो. किंवा नाही बनवला तर आणतो, पण आणताना कसं आणतो? वाजत गाजत, एकदम आनंदाने. गणपती बाप्पा मोरया मोरया रे, बाप्पा मोरया रे, गणपती बाप्पा मोरया. अरे म्हणा ना मोरया, मंगल मूर्ती मोरया. त्याची प्राणप्रतिष्ठापना करतो आणि प्राणप्रतिष्ठापना करून रोज सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ आरती. अनेक गणपती मंडळ असतात, सगळे एकत्र येतात, खेळ घेतात, एन्जॉय करतो, मजा करतो रोज रोज रोज. पण आपणच बनवलेल्या गणपतीला आपणच नंतर विसर्जित करून टाकतो. तर मग बनवलं कशाला? एवढ्या भक्तिभावाने, एवढ्या आनंदाने, एवढं 100% देऊन, एवढं डान्स करत करत, हॅलो मंडळी, एवढं डान्स करत करत तुम्ही तो गणपती घरात आला. पण गंमत तुम्ही बघा, विसर्जित करताना सुद्धा डान्स करत करतच आपण जातो. पुन्हा तेच बोलतो, गणपती बाप्पा मोरया, 1 2 3 4, गणपतीचा जय जयकार, अर्धा लाडू चंद्रावर, गणपती बाप्पा उंदरावर. हॅलो, बरोबर? अहो मंडळी,
सांगतंय, गणपती उत्सव सुरू आहे, सांगतंय की जेवढ्या भक्तिभावाने तुम्ही तयार केला आणि आणला, आम्ही जेवढा जीव ओतला ना आणि डान्स करत आणला, आमचं तत्वज्ञान हे सांगतंय की जन्म सुद्धा आनंदाने साजरा करा आणि जेव्हा सोडून जायचं ना तेव्हा सुद्धा तेवढ्याच आनंदाने सोडून द्या, विसर्जित करा. अडकू नका कशात, ना चांगल्या गोष्टीत ना वाईट गोष्टीत. हा, डान्स करत 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 जाऊन जेव्हा गणपती बाप्पाचं विसर्जन होतं तेव्हा चेहऱ्यावरती जरी हसू असेल तरी डोळ्यामध्ये अश्रू असतात. पण हेच जीवन आहे. डोळ्यामध्ये असू द्या आसू, चेहऱ्यावर ठेवा हसू. कळतंय का? आणि असं करत करतच आपण दुःख पुसू. यस, कशातच अडकू नका. आज वाईट झालं, उद्या काय होईल अडकायचं नाही. जीवन आनंदाने, जगणं आनंदाने, जन्म आनंदाने, मरण आनंदाने. यस, आर्थिक संकट आले, कोणी साथ देत नाही, काहीतरी उपाय सांगा. काय उपाय? आत्ता जे शक्य आहे ते करा. दुसऱ्यावरती आर्थिक संकट आलं असेल तर आपण तरी त्याला मदत केली असती का? हा सत्संगच तुम्हाला सांगतोय काय करायचं ते तुम्हालाच करावं लागणार आहे, लक्षात घ्या. पण जर तुम्ही गोंधळून गेले, घाबरून गेले तर सगळे मार्ग बंद दिसणारे आणि अजून पैसे डोकेदुखीच्या गोळ्यांवरती खर्च होणारे, जीवन जगावं असं वाटणार नाही. हे लक्षात घ्या. ज्या क्षणाला तुमच्या डोक्यात आलं, तुमच्या मनात आलं, तुम्ही हे ऍक्सेप्ट केलं की मी घाबरणार नाही, हा वेळ जाऊ देईल, या आर्थिक संकटावर मी मात करणार आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे, दत्तूजी तुमचं नावच दत्तू आहे, गुरुदत्त माझ्या सोबत आहेत, आज उद्या परवा हळूहळू त्या संकटातून बाहेर येणार. हे पहिल्यांदा बघा, पहिल्यांदा काय, पहिल्यांदा फील करा की माझं चांगलं होणार आहे. नंबर 2, रिकामं बसू नका, निगेटिव्ह बोलू नका. नुसतंच बसून पैसे मिळत नाही, त्यासाठी मेहनत करा. नंबर 3, मेहनत करताना नुसतं, नीट ऐका, नुसतं ढोर मेहनत करायची नाही तर नवीन नवीन आयडियाज वापरा, नवीन नवीन गोष्टी सगळ्या वापरा आणि थोडासा हिम्मत ठेवून आयडियाज वापरून जर का समजा तुम्ही 100% सुरुवात केली तर तुमची ही 100% सुरुवातच तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढणारे, हा माझा शब्द आहे. नंबर 2, दुसरी महत्वाची गोष्ट, सोबत आहात मंडळी? यस, दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे सपोर्ट. पहिलं काय सांगितलं मी? चॅलेंज ॲक्सेप्ट करा हसऱ्या चेहऱ्याने आणि आशीर्वाद मिळावा असते. दुसरं काय? सपोर्ट. चांगला गुण कुठला पाहिजे? सपोर्ट. आपल्यासोबत असणाऱ्या लोकांना, त्यांना जर काही करायचं असेल ना तर त्याच्यासोबत तुम्ही उभं राहा. त्यांना लगेच नाही म्हणू नका, त्यांना सपोर्ट करा. जी आवश्यकता आहे, जे जे काही तुम्ही करू शकता ते ते तुम्ही करा. निदान त्यांचं मॉरल डाऊन तरी करू नका. तुमचं पोरगं आनंदाने तुमच्याकडे येतं, बाबा बाबा एक दिवस मी अमेरिकेला जाणार, आणि तुम्ही तुच्छतेने त्याच्याकडे बघत नव्हता. अरे तुझा बाप अजून संभाजीनगरच्या बाहेर गेला नाही आणि तू चालला अमेरिकेला, चाल वय तिकडं. एखाद्याचं मॉरल डाऊन करणं ही खूप मोठी चूक आहे मंडळी. असं केलं ना मंडळी तर तो अमेरिकेला जाण्याचे स्वप्न तर सोडणार नाही, पण त्याला कळेल की हा बाप सोबत नाही माझ्या. आणि जेव्हा केव्हा तो जाईल ना, जेव्हा केव्हा तो जाईल तेव्हा म्हणेल बापाने विरोध केला तरी आलो आपल्या बळावर. तुम्हाला जायचंय का? तुम्हाला करायचंय का? सांगा मला. मेहनत तो करणार आहे, त्याची इच्छा आहे. तुम्ही काय म्हणायला पाहिजे? तथास्तु. बोला, काय म्हणायला पाहिजे सांगा? तथास्तु. तू कर, मी तुझ्या सोबत आहे. काही अडचण लागली ना, चल. तुला योग्य वाटतंय ना, चल तू कर. चुकीचं असेल, अडचणी असतील, तुम्ही सांगा की यस हे बघ, हे असं असं होऊ शकतं, तू याचा विचार केला का?
बघ, हे सोपं नाहीये, कठीण नाहीये, पण तुझी इच्छा आहे का? जर अपयश आलं, प्रॉब्लेम आलं तर स्वीकार आणि पुन्हा प्रयत्न कर. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला आशीर्वाद देता, जर तो गेलाच अमेरिकेला तर पहिल्यांदा म्हणेल की अरे त्यांनी सपोर्ट केला ना म्हणून मी आलो. त्याच्या म्हणण्या न म्हणण्यासाठी म्हणायचं नसतंच, पण एकमेकांच्या सोबत राहताना दुसरा जर समोर जातोय तर ॲटलिस्ट त्याचे पाय तरी खेचू नका. कळतंय का मंडळ? त्याला खाली तरी खेचू नका, त्याचं मॉरल तरी डाऊन करू नका, त्याला निगेटिव्ह तरी बोलू नका. आणि काय लागतं तुम्हाला पॉझिटिव्ह बोलायला? काय लागतं? एवढं अवघड आहे का? तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील, तू कर, तू प्रयत्न कर. अहो नुसते 2 गोड शब्द सुद्धा आज एवढे महाग झालेले आहेत. चेहऱ्यावरचं स्माईल महाग झालेलं आहे. कुचकं तोंड ठेवायचं, निगेटिव्हच बोलायचं, टोमणेच मारायचे, त्रासच करून घ्यायचा, हे जीवन आहे का हो? हे सोडा हे सगळं. आई वडील, लेकरू मुलगा, नवरा बायको, सासू सोना, मित्र मंडळी, अहो या सगळ्यांना पहिल्यांदा सपोर्ट करा. तुम्ही नका करू काही, तुम्ही नका मदत करू त्यांना काही, पण निदान शब्दांनी तर तुम्ही म्हणा यस तुझं चांगलं होईल. त्यालाही काही फार अपेक्षा नाहीये. काय वाटतं? बघा तुम्ही काय केलं या मागच्या महिन्याभरात. ॲटलिस्ट इथून पुढं सपोर्ट करा, आणि तो सपोर्ट मनातून पाहिजे. कळतंय का? तो सपोर्ट मनातून पाहिजे. तो सपोर्ट असा नाही पाहिजे की माऊलीने सांगितलं तर बस तोंडावरती गोड, मुंह में राम और बगल में छुरी, असं नाही पाहिजे. नंबर 3 सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सपोर्ट तर पाहिजेच, पण चांगला माणूस बनण्यासाठी ट्रस्ट म्हणजे विश्वास ठेवा. स्वतःवरती विश्वास ठेवा, जीवनावरती विश्वास ठेवा, परमेश्वरावर विश्वास ठेवा, निसर्गावर विश्वास ठेवा, इतरांवर विश्वास ठेवा. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता तसं तुमच्या आयुष्यात घडतं. कळतंय का? हे लक्षात घ्या. कधी कधी तुम्ही म्हणतात अरे हे जग विश्वास ठेवण्याच्या लायकीचं राहिलं नाही रे बाबा. पण हे जग विश्वास ठेवण्याच्या लायकीचं राहिलं नाही याच्यावरती सुद्धा तुम्ही विश्वासच ठेवला ना, मग तुम्हाला तसंच अनुभव येईल. लक्षात घ्या, 100 लोकांमध्ये 2-4 वाईट लोक आपल्या आयुष्यात भेटू शकतात. त्या 2-4 वाईट लोकांमध्ये अडकू नका, त्यांच्यापासून शिका. पण आत्तापर्यंत जे काही घडलं ते विश्वासानेच होतं, हे लक्षात घ्या. विश्वास जर तुम्ही स्वतःवरती ठेवला, जीवनावर ठेवला, तर तुमचा चेहरा, तुमचं वागणं, तुमचं बोलणं वेगळं असतं. तुम्ही म्हणता होईल सगळं काही, ठीक आहे, छान होईल सगळं. कळतंय? त्याच्यामुळे ही जी तिसरी गोष्ट आहे ट्रस्ट, विश्वास, हा विश्वास ठेवणं गरजेचं आहे. पुढची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ते म्हणजे दयाळूपणा ठेवा थोडासा. असं क्रूरपणे जगू नका. शब्दांनी, काया वाचा आणि मनसा, हे लगेच तोडून टाकायचं, तोडण्याची भाषा करायची, काही घेणं देणं नाही मला तुझ्याशी, मर तिकडं, जा तिकडं, असं न करता थोडासा दयाळूपणा ठेवा. काइंड हार्टेड राहा, की समोरच्याचं चांगलं व्हायला पाहिजे. दुसऱ्याच्या आनंदात मला आनंद होतोय. सांगा, चांगला माणूस म्हणजे काय? ज्याच्याकडे खूप पैसे आहे तो चांगला माणूस आहे का? बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा ठेवा. मला तर एक कळतं, खोटं बोलून तुम्ही घर बांधा. तुमचं काय मत आहे मला माहिती नाही, लोकांना दिसेल भारी घर, घराला घर पण नाही राहणार. खोटं बोलून तुम्ही पैसे कमवा, एखाद्याला फसवून तुम्ही पैसे कमवा, पैसे येतील. मला नाही वाटत की, माझं मत आहे, तुमचं मत वेगळं असू शकतं, की त्याला शांततेची झोप लागत असेल, त्याचं आरोग्य चांगलं राहत असेल.
एखाद्याला फसवून, एखाद्याला त्रास देऊन, त्याचा तळतळाट घेऊन तुम्ही काहीतरी मिळवा. ठीक आहे, होईल, लोकांसाठी तुमच्याकडे गाडी बंगला असेल, पण मनशांती नाही मिळू शकत, आरोग्य नाही मिळू शकत. मला तरी असं वाटतं की व्हायला पाहिजे, प्रत्येकाने खूप श्रीमंत व्हायला पाहिजे, पण आधी मनाची श्रीमंती पाहिजे, आधी प्रामाणिकपणा पाहिजे. तुमचं काय मत आहे ते तुमच्याकडे ठेवा की नाही हे जग तसं नाही माऊलीजी, ठीक आहे, तो तुमचा प्रश्न आहे. पण मला तरी असं वाटतं की प्रेम जिथे आहे ना, जिथे प्रामाणिकपणा आहे ना, तिथे कष्टाची मीठ भाकरी सुद्धा पुरणपोळीसाठी सारखी लागते. आता काल चैतन्यवनात होतो आम्ही. काही नाही, ते सगळं ते लेडीज बाथरूम जे आहे तो परिसर झाडून काढला, सगळ्यांनी मिळून चैतन्यवन झाडून काढलं. चिक्कूच्या झाडाच्या अवतीभोवती जे गवत होतं, गाजर गवत, ते उपटून टाकलं, स्वच्छता केली दिवसभर. संध्याकाळी इतकं काम झालेलं होतं की कंबर दुखत होती. स्नान केलं, पडलो की झोप लागली. कधी एकदा पडतो खाली बेडवर, असं झालेलं होतं. काय मिळालं त्याच्यातून सांगा. त्याच्यामुळे प्रामाणिकपणा असला ना मंडळी, तर खरंच भलेही 2 पैसे कमी